अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये काय करायचं, सुरुवातीला टक्के आणि गुण या पद्धतीने मांडणी करून घ्यायची. पहिल्या विद्यार्थ्याला दिलेल्या उदाहरणानुसार 35% मार्क मिळाले आणि तो 10 मार्कांनी नापास झाला. 35% मार्क मिळाले आणि 10 मार्कांनी तो नापास झाला. आणि दुसरा विद्यार्थी ज्याला 31% मार्क मिळाले पण तो 30 गुणांनी नापास झाला. आता अशा उदाहरणामध्ये गुणांतील फरक आणि टक्क्यांतील फरक हा नेहमी काढून घ्यायचा असतो. टक्क्यांतील फरक हा 4 येतो आणि गुणांतील फरक हा 20 येतो. गुणांसोबत नेहमी गुणाकारामध्ये 100 असा ठेवायचे आणि टक्के हा भागिले करून छेदस्थानी टाकून घ्यायचे. हे टक्के आपण या ठिकाणी टाकून घेतले. म्हणजेच 20 गुणिले 100 भागिले 4, 4 1 4, 4 5 20 बरोबर 5 गुणिले 100 बरोबर 500. म्हणजेच ती परीक्षा 500 गुणांची होती. आता जर आपल्याला या उदाहरणामध्ये असे विचारले असते की पास होण्यासाठी किती गुण आवश्यक होते, तर 500चे 35% आणि 10 गुण, कारण विद्यार्थी 10 गुणांनी नापास झालेला आहे म्हणून ते 10 गुण अधिक करून घ्यायचे. 0 0 कट होतात. 5ने 35ला गुणा, 5 चा 5 25, हातचे 2 5 3 15 आणि 2 17 अधिक 10 बरोबर 175 अधिक 10 बरोबर 185. म्हणजे पास होण्यासाठी आवश्यक गुण हे 185 आणि ती परीक्षा 500 गुणांची होती.